डिलिव्हर झाल्यानंतर लगेचच इथे टायमर आम्ही ऑन करतोय, सेट करतोय. कारण पहिल्या 5 ओव्हरसाठी तुम्हाला एक्झॅक्टली 25 मिनिटाचा वेळ आमचे लाडके आयोजक देत आहेत. आणि जर आपण जास्त वेळ जर खर्च केला तर मात्र तुम्हाला पॅनल्टीच्या स्वरूपात मात्र एक फिल्डर शेवटच्या ओव्हरमध्ये अतिरिक्त सर्कलमध्ये ठेवणं बंधनकारक आहे. आणि कुठल्याच संघाची मात्र स्पर्धेमध्ये हायगाई केली जाणार नाहीये. राहुल चौधरी ऑन स्ट्राईकवर, चौगुले ऑन स्ट्राईकवरती आणि चौथीला केतन पाटील. वडून ओव्हरचा गौरव म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये केतन पाटील. सिटी क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट चांगल्या प्रमाणात तो खेळत आला आणि आपल्या गावाचं नाव त्यांनी चांगल्या प्रमाणात लौकिक केलंय. आणि आज टीम वडून ओव्हर संघासाठी तो प्रतिनिधित्व करतोय. मोहन दीक्षित सध्या मात्र पाहतो की वॉर्मअप करतोय, परंतु चला आता ही वेळ वॉर्मअप करायची नाहीये, ही वेळ आहे लढण्याची. पहिला बॉल फेस करतोय राहुल चौगुले. फोर्थ विकेटने सुरुवात करत असताना दीक्षित. पहिला बॉल अगदी फुलर लेन शेवटच्या क्षणाला. हो, इथे मात्र एस्टा केवरला चांगलं क्षेत्ररक्षण, एस्ट्यामध्ये निशाणा साधण्याचा प्रयत्न केला होता, परंतु एस्ट्याच्या अगदी डोक्यावर चेंडू फ्लाय झाला आणि या पहिल्या चेंडूवरती राहुलनं आपल्या डावाला सुरुवात केली सिंगलनं. आणि पाहू शकला या ठिकाणी एक्झॅक्टली आपण जर वेल पाहिला तर या ठिकाणी 4:50 मिनिटांनी तुम्ही पहिला चेंडू डिलिव्हर केलाय, याची आपण नोंद घ्या. हो, लिडिंग एज फटका हवेत. केतन पाटीलची विकेट धोक्यात. शतरक्षक झेल खाली मात्र गिरकी घेत राहिला आणि अखेर शेवटच्या मोमेंटला चेंडू धनीला दान. आणि हा जीवनदान मात्र भागात पडू शकेल टीम भोनकुडे या संघाला. कारण ही विकेट कोणाची होती तर ही विकेट केतन पाटीलची होती. ऍक्शन रिप्ले खेळायचं होतं ऑन साईडला. बॅटची लिडिंग आहे, चेंडू गेला ऑफ साईडला. केवरचा क्षेत्ररक्षक दोघेही चेंडू खाली पोहोचले, परंतु जजमेंट अनुमान चुकीचा. आणि त्या अनुषंगाने मात्र ठिकाणी पहिल्या चेंडूवरती केतन पाटील बचावला आणि या 2 धावांना आपल्या डावाला त्याने सुरुवात केली. आणि त्यानंतर या ठिकाणी स्वेअर बॉल व्हाईटच्या स्वरूपात 1 धाव मात्र या ठिकाणी जोडली जाईल. ज्यावेळी या चेंडू हवेत होता त्यावेळी आय थिंक लगभग केतनच्या चेहऱ्यावरती थोडीशी आपण नाराजगी पाहिली, परंतु जसा चेंडू मात्र धणीला दान झाला निसटकेचा श्वास तरी सोडला असावा. आणि त्यानंतर मात्र गोलंदाज इथे चूक करतोय. निष्ठेच्या स्वरूपात त्यांनी मात्र इथे 1 धाव खर्च केली, फलकावरती 4 धावा लागल्या गेल्या. आणि त्यानंतर फुल टॉस कसा मिस करणार केतन पाटील. केतन टनाटन आणि त्याच्या बॅटमधून निघणारा हा पहिला सिक्सर. जबरदस्त अप्रतिम फटका. आणि मिडलिंग चांगल्या प्रमाणात पाहिली आपण. अगदी मिड विकेटला फिल्डर धरून होता, परंतु त्याच्या डोक्यावर चेंडू मात्र जात असताना ठिकाणी अगदी वाराच्या झोकानं जिकडे वारा तिकडे मारा. आणि केतनने सुद्धा मात्र त्याच दिशेने मारलाय. हा पहिला षटकार जीवनदान दिल्यानंतर पहिला वार अगदी जखमेवरती मीठ सोडण्याचं कार्य सध्या आपण पाहतोय केतन पाटीलचा. त्यानंतर मिडॉनच्या डोक्यावरून समोरच्या दिशेनं फोर्स केला आणि चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे 1 बाउन्स. धावा मिळतील 4. अगदी या खेळाडू पक्षामध्ये आनंदाचं वातावरण. आणि संपूर्ण आता मात्र वडू नोकरवाले आता मात्र जरूर या ठिकाणी केतनची मात्र प्रशंसा करत असावीत. काय बॅटिंग करतोय. पहिला मोठा फटका पाहिला, पण अगदी मिड विकेटला हा स्ट्रोक पहा. अगदी समोरच्या दिशेनं स्टँड अँड डिलिव्हर अगदी मिडॉनला बीट केला. चेंडू सरळ जात असताना एका टप्प्याच्या साह्यानं 4 धावा इथे जोडल्या गेल्या. आणि धावांचा वेग आता मात्र या ठिकाणी भरपूर वेगाने वाढत असताना 14 एक गडी आता परत इथे गमावला नाहीये टीम वडून ओव्हरचा आपण विचार केला तर. फिल्डिंग मध्ये बदलाव पाहायला मिळतोय. मिडॉनचा फिल्डर डीप लॉंग ऑन वरती पाहायला मिळतोय. या लॉंग ऑन आणि मिड विकेट 2 क्षेत्ररक्षक अगदी आपल्याला सीमेरेषेलगत पाहायला मिळत आहेत. आणि ऑफ साईडचं क्षेत्ररक्षक पाहिलं तर मिड ऑफ शॉट एस्टा कव्हर पॉईंट आणि दरम्यानचे क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलमध्ये पाहायला मिळत आहेत. शॉट फाईन लेग आहे. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे तुम्ही एक फिल्डर पाहू शकाल. ही रणनीती मोहन दीक्षितने मात्र इथे आतापर्यंत साकारली. आणि फटका केला ऑन साईडला उडवलाय, पीक केलाय, पुल सक्सेसफुल. चेंडू झाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे घेऊन
आणि पहिल्याच ओव्हरमध्ये धावांचा अगदी पाऊस पडलाय. सर्वच्या सर्व धावा ज्या आपण पाहिल्या त्या केतन पाटीलच्या बॅटमधून आय थिंक पहिली धाव राहुल चौगुलेच्या बॅटमधून निघाली आणि तदनंतर केतन पाटीलच्या बॅटमधून 2 षटकार, 1 चौकार, 1 दुहेरी आणि पहिल्याच ओव्हरमध्ये या ठिकाणी 20 धावा मोहन दीक्षितनं मात्र खर्च केल्या. पॉवर प्ले आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल सुरुवात टीम वडू नवगर संघाची आपण पाहतोय. फटके मारले केतनने परंतु बॅट चेंज केली राहुल चौगुलेनं. न्यू बॉलर विघ्नेश पाटील. दुसरा पॉवर प्लेचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला पॉवर प्ले पाहिला तर पूर्णपणे टीम वडूनगरच्या नावावरती, परंतु दुसरा पॉवर प्लेचा खेळ या ठिकाणी टीम बोनकुडे या संघाच्या नावावरती जाणार का, त्यासाठी विघ्नेश पाटीलला मात्र इथे चांगली कामगिरी करावी लागेल आणि क्षमता त्याच्याकडे आहे, परंतु क्षमतेनुसार त्याला खेळ मात्र या ठिकाणी साकारावा लागेल. चांगला फटका पाहायला मिळतोय. अलॉंग द कार्पेट चेंडू चालला अगदी ऑन साईडला अगदी जमिनीवरती रेंगाळत सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. आणि पहिल्याच पॉवर प्लेमध्ये सुद्धा मात्र पाहिलं तर पहिला चेंडू राहुल फेस केला होता. सिंगल धावेने मात्र स्ट्राईक केतनला त्यांनी मात्र दिली आणि दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुद्धा पहिल्या चेंडूने फेस केलाय. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव आणि पुन्हा मात्र केतन पाटील ऑन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. एकवीस धावा, चांगली सुरुवात आणि तदनंतर पुन्हा केतन पाटील. आज जिकडे पावत तिकडे केतन केतन केतन, जिथे हात लावतोय केतन पाटील तिथे मात्र सोनं तयार करतोय अशी म्हणण्याची वेळ आली. कारण तो सांगतो की मला फक्त मारामारी जमते आणि आतापर्यंत 3 मारले आणि म्हणू शकतो की मोठे मोठे गार केले त्याने गंमत मध्ये. म्हणजे पहा एक झेल किती महत्वपूर्ण असतो. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. कारण केतन पाटीलला आय थिंक 2 या आकड्यावरती जीवनदान दिला, आय थिंक 0 वरती त्याला जीवनदान मिळाला होता आणि त्याच्यानंतर मात्र तो बरसला. इथे मात्र हुक केलाय, चेंडू चालला अगदी फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 1 बाउन्सनं मिळतील एकूण 4 धावा. जणू काय एखाद्या सामन्याचं युट्यूबवरती आपण हायलाईट पाहतो की काय जाणू शकणार. हायलाईट क्रिकेट ओ जबरदस्त मात्र इम्प्रोवाइज स्ट्रोक, चेंडूला येऊ दिला शेवटच्या मोमेंटला मात्र बॅटचं तोंड उगल आणि हुकचा अंदाज आणि चेंडू सरळ फरार झाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकाराच्या साह्याने संघटित धाव संख्या अगदी वेगानं पुढे सरकत असताना 31 धावा आतापर्यंत लागल्या गेल्या आणि जमेची बाजू पाहिली टीम वडूनगरची तर एकही घडी मात्र या संघाने गमावलेल्या नाहीये. अगदी फ्री माइंड केतन पाटील खेळतोय. इथे मात्र पाहत दबाव प्रेशर साफ नजर पाहायला बोलतो आपल्याला चेहऱ्यावरती विघ्नेश पाटीलच्या आणि इथे मात्र चॅलेंज केल्या निर्णयाला. गोलंदाजी करणाऱ्या संघाने DRSची मागणी व्हाईटसाठी टीव्ही पंचांकडे आता मात्र मदत घेतलेली आहे. ऑफिशियल पंचांनी तर मात्र हा चेंडू वाईट घोषित केलाय, परंतु टीव्ही पंच आता मात्र चेक करतील. डिसिजन पेंडिंग. इट्स व्हाईट बॉल. जो निर्णय पंचांचा होता ऑफिशियल पंचांचा तोच निर्णय मात्र टीव्ही पंचांनी आपल्यापर्यंत पोहोचवलाय आणि हे ऍक्शन रिप्ले तुमच्या अगदी स्क्रीन समोर. योग्य निर्णय, खूपच दूरवरचा चेंडू आणि ऑप्शनच्या खूपच बाहेरची लाईन मात्र त्या ठिकाणी विघ्नेश पाटीलनं मात्र पीक केली होती. हो कमी गतीने टाकलेला चेंडू आतमध्ये येतोय. थोडासा गतीमध्ये बदल आणि त्याच गतीमध्ये फलंदाज केतन पाटील मात्र त्या ठिकाणी बीट होताना पाहायला मिळतोय. तुमच्याकडे व्हेरिएशन, तुमच्याकडे टप्पा जर अचूक असेल तर मात्र तुम्ही कुठल्याही मोठ्या फलंदाजाला मात्र रोखू शकता आणि ते व्हेरिएशन आता मात्र विघ्नेश पाटील
दाखवण्याचा प्रयत्न करतोय. धावसंख्या स्थिर 32. 32 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती सुरू आहे. हो, इथे मात्र अगदी बॉलर पार ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मिड ऑफला क्षेत्ररक्षण. हो, इथे धोका निर्माण होऊ शकला असता. आय थिंक चेंडूची फेकी चांगल्या प्रमाणे झाली असती तर आय थिंक राहुल चौगुलेला मात्र या ठिकाणी मैदान सोडणं भाग पाडलं असतं, परंतु फेकी थोडीशी रॉकेट आली आणि त्याच्यामुळे पाहतो की गोलंदाजाला मात्र ती संधी मिळाली नाहीये. आणि डॉट बॉलनं मात्र या ठिकाणी चेंडूची सांगता आपण पाहिली. 32 धावा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. चौकार षटकार आल्यानंतर जबरदस्त मात्र इथे कमबॅक केला गोलंदाज विघ्नेश पाटीलनं. हो, हलक्यात मात्र जागेवरती टॅप केला आणि लागोपाठचा तिसरा डॉट बॉल. जबरदस्त पलटवार, जबरदस्त बाउन्स बॅक. टीम बोनकोडे संघात आपल्याला पाहायला मिळतोय. वायू 11 बोनकोडे संघ आपण पाहतोय नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथमतः या ठिकाणी गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला आणि आतापर्यंत दोन्ही गोलंदाज विकेटलेस राहिले. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं आपण 20 धावा पॉवर प्लेच्या खेळामध्ये. दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी 12 खर्च केला विघ्नेश पाटीलनं. 16च्या गतीनं आतापर्यंत धाबा इथे जोडल्या गेल्या टीम वडूनगरचा आपण विचार केला तर. आणि फलक्यावरती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 32 धावा पाहायला मिळत आहेत. ओव्हर क्रमांक 30 पार्थ चंदनला सध्या आपण पाहत आहोत. कुठल्या प्रकारचे चेंजेस नाही आहे भूषण, कारण पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा मात्र ज्याप्रमाणे आपण गोलंदाजी क्रम पाहिलं त्याच क्रमानुसार मात्र या दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहतोय की वायू 11 बोनकडे संघाने मात्र 30 रणनीती आकारली आणि पार्थ चंदनच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पुन्हा पाहायला मिळतोय. आज कॅप्टन नॉक इनिंग पहिल्या सामन्यामध्ये पार्थची पाहिली आणि आता मात्र गोलंदाजीसाठी मात्र तो स्वतः या ठिकाणी आपल्या टीमची जबाबदारी घेतोय. वेळेला महत्व द्यायचं आहे. बोनकोडी संघ लक्ष असू द्या. पहिला बॉल स्विंग अँड मिस, परंतु जास्त स्विंग झाला आणि त्यामुळे मात्र पंच या ठिकाणी दंडित करतायत. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. डबल 3 अर्थात 33चा आकडा मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. हो, इथे मात्र टायमिंग प्रॉपर नाहीये. क्षेत्ररक्षक अगदी पाठमोऱ्या चाललाय, गिरकी घेतो चेंडूच्या खाली आणि चेंडू वेगानं अगदी बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललाय आणि 2 क्षेत्ररक्षक आय थिंक रिले क्षेत्ररक्षक पाहिलं आणि तोपर्यंत फलंदाजाने तब्बल या ठिकाणी पलून 3 धावा कंप्लीट केल्या. परंतु पंच आता मात्र चेक करतायत की ज्यावेळी चेंडूला फील केला त्यावेळी मात्र क्षेत्ररक्षकाचा जो शरीराचा भाग आहे तो रॅलिंगला टच आहे का नाही हे आता मात्र पाहावं लागेल आणि टीव्ही पंच आता मात्र आमचे चेक करतीलच. परंतु रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये चांगल्या प्रमाणे पाहिली. अगदी कॉलिंग चांगल्या प्रमाणे झाली आणि पलून 3 धावा तिथे मात्र कंप्लीट केल्या. परंतु बाउंड्री चेक करतायत. सेव्ह आहे. 3 धावा इथे मात्र ऍड केल्या जातील टीम वडूनगरच्या खात्यामध्ये. जबरदस्त शेवटच्या षटकाला स्वतःला स्टेज केलं. त्यानंतर जबरदस्त मात्र या ठिकाणी लाईन आणि आता मात्र बॅटिंग करणाऱ्या संघाने आता रिव्ह्यूची मागणी केली वाईट साठी. प्रत्येक टीमकडे आपण जर पाहिलं तर रिव्ह्यू आहे आणि त्याचा मात्र या ठिकाणी वापर करतायत आणि लगेचच आपण पाहू शकला या ठिकाणी 70 स्पोर्टच्या माध्यमातून आपण या ठिकाणी दूध का दूध और पाणी क्या पाणी या स्पर्धेची वतीने करतोय. 36 धावा फलक्यावरती तिसरा षटकाचा खेळ सध्या आपण इथे पाहतोय. इट्स फेअर बॉल. लिगल चेंडू आणि त्याच्यावरती एकही धाव मात्र जोडली नाहीये. केतन पाटील असं वाटलं की चेंडू स्फेअर आहे, परंतु ऑन दी लाईन चेंडूला आपण पाहिलं आणि एक योग्य निर्णय पंच सावंत सरांचा आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो, रिव्हर्सचा फटका खेळण्याच्या मूडमध्ये होता आणि त्यानंतर पहा किती चतुरा गोलंदाज आहे पार्थ चंदन. लगेच स्वतःवरती पूर्णपणे हँड ब्रेक तरी लावला आणि स्वतःला कंट्रोल केलं. जबरदस्त जबरदस्त या ठिकाणी
हे दृश्य आपण इथे अनुभवतोय. ओहो, पुन्हा मात्र स्विंग करण्याच्या प्रयत्नामध्ये जास्त टर्न केला चेंडूला आणि आता मात्र इथे पंचाच्या नजरेतून आता मात्र वाचू शकणार नाहीये. मगाशी जरूर चर्चा सुरू होती की लेदर बॉलवरती सुद्धा मात्र पार्थ चंदन जबरदस्त खेळ साकारला आणि तो अनुभव आता मात्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून तो झोकण्याचा प्रयत्न करतोय आणि आतापर्यंत चांगली उपलब्धी त्यांनी या स्पर्धेमध्ये प्राप्त केलेली आहे. थोडीशी स्क्वेअर लेगच्या पंचांच्या समेत चर्चा बॅटर राहुल चौगुले करत असताना सदोतीस धाबांची आतापर्यंत पार्टनरशिप पाहिली या स्पर्धेच्या वतीनं. रेबसचा फटका बाहेर काढला परंतु हा फटका अंगलिकी आला असं म्हणावं लागेल. परंतु आता पंचांची स्वीकृती असेल का नाही. बाटकट आहे की हा क्राऊड झेल आहे. यस, हा क्राऊड झेल पाहायला मिळतोय. बाट आणि चेंडूचा मात्र कुठलाही स्पर्श नव्हता परंतु या ठिकाणी चांगली लेंथ आणि चांगली लाईन. ओहो, इथे मात्र अगदी अगदी हाताच्या कोपऱ्यावरती चेंडू जाऊन मात्र त्या ठिकाणी प्लॅनिंग झाला आणि एक योग्य निर्णय पंच सावंत सरांचा आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटमधले या देवता संबोधले जाणारे पंच आणि या स्पर्धेवरती पूर्णपणे सर्व चारही पंचांची घारी प्रमाण नजर आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा पुन्हा इथे मात्र कुठलाही फटका मात्र केतन पाटीलनं एक्झिक्यूट केला नाहीये. दुसऱ्यांदा असं मात्र घडलेलं आहे केतनच्या अगेन्स्ट आणि स्वतःवरती फार नाराज. परंतु इथे पार्थ चंदननं काय जबरदस्त कमबॅक केलंय आणि मागील 6 चेंडूचा आपण जर विचार केला तर केतन पाटीलनं एकही धाव जोडली नाहीये. अजून एक डॉट बॉल, लागोपाठचा 7वा डॉट बॉल केतन पाटील खेळतोय. सुरुवातीला आपण जर त्याचा खेळ पाहिला तर पहिल्या 7 बॉलमध्ये त्याने 3 षटकार ठोकले होते, 2 चौकार ठोकले. परंतु मागील 7 बॉलमध्ये एकही धाव त्याच्या बॅटमधून आली नाहीये आणि संघाची धावसंख्या 37 वरती थांबलेली आहे. ती काही पुढे जात नाहीये. याचं कारण पार्थ चंदन जबरदस्त मात्र या ठिकाणी गोलंदाजी साकारतोय. 3ऱ्या ओव्हरचा खेळ चालू असताना आता मात्र संपूर्ण राग या फटक्यावरती काढलाय आणि चेंडूला फेकून दिला मिड विकेटच्या पलीकडे. 6 धाबांसाठी षटकार. चला 3 ओव्हरचा खेळ संपन्न आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर या ठिकाणी विदाउट लॉस प्रथमदा बॅटिंग करत असताना टीम वडूनगर संघाने धाबा जोडला. या ठिकाणी 43 म्हणजे पहिल्या 2 षटकामध्ये पाहिल्या आपण 12 आणि तिसऱ्या 32 पाहिल्या आणि या ओव्हरचा आपण जर विचार केला तर पार्थ चंदन धावा खर्च केला एकूण 11. चला 2 मिनिटाचा ब्रेक आणि लगेचच आपण या ठिकाणी पुन्हा मात्र कंटिन्यू करूया. केतन पाटीलचा खेळ आपण पाहिला तर 15 बॉलमध्ये 34 वरती तो खेळतो. एका बाजूला राहुल त्याला चांगली साथ देतोय. 3 बॉल त्याने फेस केले, 5 धाबा त्याच्या बॅटमधून पाहिल्या आणि 43 धाबांची पार्टनरशिप दोघांमध्ये सध्या आपण पाहतोय. आणि जर याचप्रमाणे धावा येत राहिले तर लगभग 80च्या पुढे मात्र कदाचित धाव फलक पुढे जाऊ शकतो. आणि 3 ओव्हरसाठी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपण वेल पाहिला 18 मिनिटांचा वेळ या ठिकाणी आपण खर्च केलेला आहे. लक्ष असू द्या टीम बायो 11 बोनकोडे संघ तुम्हाला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. आणि त्यापैकी आपण ड्रिंक्स ब्रेकचा 2 मिनिटाचा वेळ जो आहे तो आपण लेस करून मात्र पाहिलं तर 16 मिनिटांचा वेळ आपण इथे खर्च करतायत. म्हणजे पुढील जे 2 षटके तुम्हाला आहेत ते मात्र या ठिकाणी 9 मिनिटांच्या आतमध्ये मात्र या ठिकाणी कंप्लीट करावं लागतील, याची आपण नोंद घ्यायची आहे. 4थं षटक आणि 4थ्या षटकासाठी कंटिन्यू विघ्नेश पाटीलच्या चेंडू हातामध्ये सोपवलाय. 43 धाबा जी सुरुवात हवी होती या टीम वडूनगर संघाला ती सुरुवात केतन पाटील आणि राहुल चौघुलेनं आता मात्र आपल्या संघाला निर्माण करून दिलेला आहे. परंतु कुठेतरी 7 बॉल जे अगदी मनामध्ये कुठेतरी मनामध्ये खंत असेल केतन पाटीलच्या. ओ इष्टा दाखवल्या आणि त्या इष्टा वाकवल्या विघ्नेश पाटीलला. 3ही इष्टा खुल्या ठेवल्या होत्या आणि काय फरफरली यॉर्कर आणि त्या यॉर्करला मात्र इथे राहुल चौघुले मात्र या ठिकाणी सन्मान देऊ शकला नाहीये. हा गोलंदाजाचा ब्रह्मास्त्र आहे आणि तो पहिल्याच चेंडूवरती बाहेर काढलाय विघ्नेश पाटीलनं आणि ते मात्र जबरदस्त खेळ. ज्या विकेटची सक्त आवश्यकता आणि ते विकेट्स मात्र आपल्या संघाला तो प्राप्त करून देतोय. जसा विघ्नेश पाटीलला मात्र पहिली सफलता मिळाली
राहुलच्या वतीनं. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये घनश्याम पाटील आलाय मैदानाच्या आतमध्ये. विकेटच्या शोधात होते वायू इलेव्हन बोनकुडे या संघाचे गोलंदाज. आणि अखेर पहिली सफलता चौथ्या ओव्हरमध्ये मात्र त्यांना मात्र या ठिकाणी मिळाली. जे भरपूर वेळ त्यांना मात्र त्या विकेटसाठी वाट पाहावी लागली. 43 धाबांची पार्टनरशिप मात्र इथे ब्रेक केली. आणि आता मात्र घनश्याम पाटील, केतन पाटील आता मात्र कशाप्रमाणे त्याला साथ देणार. सिंगल घेणार, स्ट्राईक रोटेट करणार की पहिल्या चेंडूपासून आक्रमणाला सुरुवात करणार. अगदी ओव्हरपिच बॉल, परंतु चेंडू जमिनीच्या मार्गाने चाललाय. लॉंग ऑनकडे सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. पहिल्या चेंडूवरती सिंगलने आपल्या डावाला सुरुवात करतो आणि संघाची धावसंख्या 44 वरती जाऊन पोहोचली. वेल वेल फार महत्वपूर्ण आहे, याची आपण नोंद घ्या. सव्वेचाळीस धावांपैकी आपण जर पाहिलं तर वैयक्तिक 34 धाबा या केतन पाटीलच्या बॅटमधून निघाल्या. हो, चांगला चेंडू, अगदी स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु अगदी बॉडीला ब्रश होणारा चेंडू. कारण ज्यावेळी फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केतन पाटीलने केला त्यावेळी मात्र त्याची नजर थोडीशी बाजूला झाली आणि त्यामुळे पाहतो की या चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क मात्र दिसून आला नाहीये. आणि लेगमॅचच्या स्वरूपात ही एक्स्ट्रा धाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. परंतु पॉवर प्लेचा खेळ आपण जर वगळला तरी तदनंतर जे आपण खेळ पाहिला गोलंदाजाचा मात्र कुठेतरी वापसी करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हेच अपेक्षित होतं विघ्नेश पाटीलकडून. ओहो, टॉपेज चेंडू हवेत, उंची फटक्याला जास्त मिळाली आणि तदनंतर झेल ड्रॉप. दुहेरीचा प्रयत्न होतोय, डायरेक्ट हिटची आवश्यकता आणि तिथे सुद्धा मात्र मिस्टेक. 2 धाबा कंप्लीट, तिहेरीचा प्रयत्न, 3 धाबा या ठिकाणी, 4 धाबा कंप्लीट. वा, व्हॉट रनिंग बिटवीन द विकेट्स. ज्या चेंडूवरती विकेट्स आली असती त्या चेंडूवरती तब्बल 4 धावा फलंदाजाने पूर्ण केल्या. आणि काल रात्री टेंबलूच्या स्पर्धेमध्ये तर 2 फलंदाजाने तब्बल 6 धावा पलून पूर्ण केल्या होत्या. असा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये काय होणार याची कोणीही मात्र प्रचिती देऊ शकत नाहीये, कोणीही भविष्यवाणी करू शकत नाहीये. आणि आज जिथे विकेट्स मिळाले असते तिथे 4 धावा पलून पूर्ण केल्या. हा बोनस पॉईंट मित्र बनेन टीम वडूनगर संघासाठी. आणि कुठेतरी आउटफील्डमध्ये मात्र चुका आपल्याला जास्त जास्त पाहायला मिळत आहेत. त्या चुका तुम्हाला मात्र इथे टाळाव्या लागतील. 49 धावा फलकावरती, 49, लॉस ऑफ 1 विकेट. आणि तदनंतर पट्ट्यात आलाय आणि परफेक्टली कार्यक्रम तिथे करत असताना घनश्याम पाटील हा नवघरचा ब्रँड आहे. आणि एका चेंडूवरती 10 धाबा. झेल ड्रॉप झाल्यानंतर हा क्रिकेट आहे. म्हणून कॅचेस फार महत्वपूर्ण असतात. आणि इकडे मात्र काय जबरदस्त फटका, अगदी सरळ बॅट लॉफ्ट हिट ऑन ड्राईव्ह, परफेक्टली मिडल आणि पुरेपूर ताकदीचा वापर केलाय. आणि या षटकारानं 50 एकूण फलकावरती धावा संख्या आपण पाहिल्या तर 55 धाबा लागल्या गेल्या. आणि अजूनही 4थ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती सुरू. असं वाटतं की या ठिकाणी एक मोठी धावसंख्या मात्र उभारण्याच्या मूडमध्ये आहेत. सायंकाळचं सत्र आहे आणि अगदी या प्रेक्षकाचा मूड फ्रेश करणारी ही बॅटिंग टीम वडूनगरच्या वतीनं आपण पाहतोय. बॅकअप दान डिलिव्हरी, बॅटची वरची खेळा, यस फिंगर अप, नो मिस्टेक बाय विकेट कीपर, पकडला झेल. आणि या ठिकाणी घनश्याम पाटीलला मात्र मैदान सोडावं लागेल. धक्का क्रमांक 2 लागतो या ठिकाणी टीम वडूनगर संघाला. परंतु घनश्यामचा आपण खेळ पाहिलं तर या ठिकाणी झटपट क्रिकेट, 5 बॉल तरी फेस केले आणि 5 बॉल खेळत असताना त्याच्या बॅटमधून पाहिले आपण एक चौकार, एक षटकार. वैयक्तिक 10 धाबांचं आपल्या टीमला त्यांनी योगदान दिलंय. आणि त्याला न्यू बॅटर लगेच एंटर व्हा. कुठल्या प्रकारचा आपण वेल देऊ नका, कारण यानंतर अजून एक इनिंग आपल्याला खेळवायची बाकी आहे.
55ला 2. पहिला विकेट्स आपण जर पाहिल्या तर 43 या आकड्यावरती वडूनगरने गमावला आणि त्यानंतर दुसरा विकेट्स 55 या धावसंख्येवरती गमावला. पहिली सफलता आपण पाहिली गोलंदाज विघ्नेश पाटीलच्या खात्यामध्ये आणि दुसरी सफलता त्याच्याच खात्यामध्ये आपण पाहत आहोत. आणि इथे 4 ओव्हरचा खेळ मात्र संपन्न. अजूनही 12 बॉलचा खेळ येणं बाकी आणि नवीन फलंदाज धीरज धुमाळे 5व्या क्रमांकावरती आलाय. बॅटिंग ऑर्डर खोल आहे. टीम वडूनगर संघाकडे परंतु हे सुद्धा विसरून चालणार नाही की प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला तर पार्थ चंदन चांगल्या फॉर्मात आहे आणि त्याचा खेळ पाहता मात्र तुम्हाला योग्य धावसंख्या मात्र या ठिकाणी उभारावी लागेल. गोलंदाज ऋतिक म्हात्रे 5व्या ओव्हरसाठी मात्र त्याचा या ठिकाणी वापर केलाय. त्याच्या क्रमांकामध्ये सुद्धा मात्र पाहतो की थोडंसं बदल करणं. मागील सामन्यामध्ये स्लॉग ओव्हर त्याने हाताळला होता, शेवटचं षटक त्याने हाताळलं, परंतु इथे 5व्या षटकासाठी त्याच्याकडे संघनायकाने चेंडू सोपवला आणि तो मात्र इथे त्या धाबांवरती रोख लावण्याचा प्रयत्न करणार का, गतिरोधकाचं कार्य तो मात्र या 5व्या ओव्हरमध्ये करणार का. केतन पाटील अगदी माती वगैरे लावून पूर्णपणे रेडी होतोय खेळण्यासाठी. हो, बॅटची लिडिंग आहे, चेंडू हवेत, विकेट किपर पुन्हा चेंडूच्या खाली आलाय आणि अखेर केतन पाटीलला सुद्धा मात्र या ठिकाणी माघारी परतावा लागेल. त्याला भाग पाडलाय गोलंदाज ऋतिक म्हात्रेनं. पहिल्या चेंडूवरती एक्झॅक्टली दूरवरून त्याने खेळण्याचा प्रयत्न केला आणि कुठल्या प्रमाणे टायमिंग प्रॉपर मात्र तो साधू शकला नाहीये. आणि बॅक टू बॅक पाहिलं तर इथे 2 लागत असताना टीम वडूनगर संघाला केतन पाटीलचा आपण खेळ पाहिला तर 17 बॉल त्यांनी फेस केले. 17 बॉलमध्ये 34 धाबा त्याच्या बॅटमधून निघाल्या. तब्बल 4 षटकार आणि 2 चौकाराचा समाविष्ट. बॅटर बादल पाटील ऋतिक म्हात्रे यंग टॅलेंट आणि तो टॅलेंट पहिल्या चेंडूवरती पाहिला, कारण पहिला चेंडू पाहिला तर अगदी केतनच्या दूर त्याने ठेवला आणि चुकीचा फटका खेळण्यास त्याला भाग पाडलं. एक रणनीती प्रत्येक गोलंदाजाकडे असते आणि त्या रणनीतीमध्ये ऋतिक सक्सेसफुल राहिलाय असं म्हणायला हरकत नाहीये. पुढील बॉल खूपच दूर ची लाईन निवडली आणि त्यामुळे पाहते की एक्स्ट्रा बॉल मात्र या ठिकाणी ऋतिकला मात्र इथून हाताला लावा लागेल. सिंगल धाव मात्र स्कोअर कार्डमध्ये ऍड केली जाईल. सिंगल धावेने मात्र इथे आता धावफलक पुढे जात असताना जो संघ मात्र इथे जिंकेल तो मात्र टॉप 8 मध्ये प्रवेश करेल. ते वडूनगर असेल की बोनकोडे संघ असेल. परंतु इथे अगदी परफॉर्म डिलिव्हरी, नाकाला सुगंध देऊन चेंडू मात्र विकेट किपरकडे चाललाय आणि ऋतिकने सांगितलं की ये जागते रहो मेरे भाई, तुम शेर हो तो हम भी सवा शेर है. पहा वा, अचानक उचली घेणारा चेंडू. कुठल्या प्रमाणे ती लेंथ बादल पाटीलला मात्र या ठिकाणी ओळखता आली नाहीये आणि पहिल्या चेंडूमध्ये त्याला बीट केलाय. पुन्हा ऑफ स्टंप वरती मारा करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा चेंडू अगदी खूपच दूरवरून चाललाय. पंचाचा वाईटचा इशारा पाहायला मिळतो. हा दुसरा स्क्वेअर बॉल या षटकामध्ये आपण ऋतिक मात्रच्या माध्यमातून पाहतोय. आतापर्यंत त्याच्या अगेन्स्ट बॅटच्या स्वरूपात एकही धाव जोडली नाहीये. 2 धाबा एक्झॅक्टली पाहिल्या, परंतु दोन्ही धाबा वाईटच्या स्वरूपात. थोडीशी लाईन त्याला मेंटेन करावं लागेल. हो, इथे मात्र बॅटरला मात्र आमंत्रित केलं आणि आय थिंक बादल पाटील सुद्धा मात्र चेंडूचा एक्झॅक्टली पाठलाग केला होता, परंतु कुठल्या प्रमाणे चेंडू बॅटमध्ये मात्र संपर्क झाला नाही. निर्धावपणे चेंडूची सांगता म्हणजे ऋतिक मात्रेनं एक निर्धार केलाय की ऑफ स्टिक मी मारा करील, बॅटरच्या झोनमध्ये चेंडू देणार नाहीये आणि त्याच निर्धाराने तो सध्या कामगिरी करतोय. ओ, इथे चूक केली, लेंथ मध्ये चूक केली आणि त्याच्यावरती प्रॉपर पुलचा अंदाज, पत्रार तोड सिक्सर. बादल पाटील त्या बॅटमधून निघणारा हा पहिला दमदार फटका पाहायला मिळतोय. उंच आणि लांबच लांब. ऍक्शन रिप्ले पहा. उंची सुद्धा जास्त होती फटक्याला आणि जे अंतर त्याला कापायचं होतं ते अंतर सुद्धा मात्र इथे कापलंय आणि या षटकाराच्या साह्यानं धाव फलक सुद्धा मात्र पुढे जात असताना स्कोर कार्ड वरती 3 गडी बाद, 63 धाबा, 63 आणि अजूनही पाहिलं तर या ठिकाणी पहिल्या डाबाचा खेळ शिल्लक आहे.
परंतु ही पोच पहा, अगदी या स्वतःला गिरकी दिली बादल पाटीलला आणि गिरकी देत असताना मात्र चेंडूला फिरकी दिली. एका बाजूला धीरज धुमाले तर दुसऱ्या बाजूला बादल पाटील. धीरजनं आतापर्यंत एकही चेंडू फेस केला नाहीये. नॉन स्ट्रायकिंग एंडला त्याला आपण पाहतोय. आता समोरच्या दिशेने उडवलाय परंतु इथे फटका फसलाय. स्ट्रायकरला हो हो, पुन्हा झेल ड्रॉप, पुन्हा झेल ड्रॉप. केतन पाटीलचा झेल तुम्ही ड्रॉप केला, त्याच्या बॅटमधून पाहिले आपण 37 धाबा. इथे बादल पाटीलचा झेल उडाला, त्याचा झेल ड्रॉप केलाय, त्याच्या बॅटमधून पाहिले आता 8 धाबा. ऋतिक मात्र प्रयत्न चांगले करतोय परंतु त्यांना मात्र साथ हवी तशी आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षणाची मात्र मिळाली नाहीये आणि त्यामुळे मात्र हा पहिला जीवनदान बादल पाटीलला या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये मिळत असताना. हो, चेंडू गॅपमध्ये चला अगदी कव्हर पॉइंटला. रेस खूप मोठी होती आणि अगदी पायांचा सहारा तिथे मात्र आपण पाहतोय आणि शेवटच्या क्षणाला मात्र पाहू शकाल त्या ठिकाणी फलंदाजाने तब्बल 3 धावा बलून पूर्ण केल्या गेल्या आणि ताल्यांचा गजर पाहायला मिळतोय. सिंगल डबल तिहेरीला सुद्धा मात्र चांगल्या प्रमाणात या ठिकाणी प्राधान्य देत आहेत. अगदी बॅटच्या टोला स्पर्श लागला आणि चेंडू पाहू शकला एक्झॅक्टली वेगाने गेला आणि तदनंतर पाहू शकला अगदी पायाच्या सहाय्याने मात्र चेंडू थांबवण्याचा प्रयत्न. रिले क्षेत्ररक्षण एकाने थांबवलं, दुसऱ्याने चेंडूला उचलून फेक केलं आणि त्यानंतर पाहू शकाल या 3 धावा आपण पाहतोय आणि या 3 धाबांनी 5 ओव्हरचा खेळ मात्र या ठिकाणी फिनिश होत असताना एकूण 68 धाबा फलक्यावरती पाहायला मिळतात. शेवटचे 6 बॉल, शेवटचा षटक या ठिकाणी शिल्लक आणि त्या शेवटच्या षटकासाठी गोलंदाज आपण पाहू शकतो या ठिकाणी पार्थ चेंदन आता मात्र या ठिकाणी जबाबदारी स्वतः घेतोय. ग्रामीण धमाका बिग बॅश 2026 क्वालिफायर मॅचेस आपण पाहतो आणि खऱ्या अर्थानं आज सर्वांनीच ही स्पर्धा मात्र चांगल्या प्रमाणे एन्जॉयमेंट केली. चला लगेच खेळाला सुरुवात करायची आपण. केतन पाटील शेवटचे 6 बॉल आणि या 6 बॉलमध्ये आता मात्र किती धाबा जोडल्या जाणार याकडे सुद्धा मात्र सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. बादल पाटील आणि धीरज धुमाले सध्या आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत आणि पार्थ पाटीलनं मात्र पार्थ चंदन या खेळपट्टीवरती शेड्यूला चांगले घुमवलेले आहेत, वळवलेले आहेत परंतु या ठिकाणी जागा बनवली आणि मात्र जागा बनवत असताना या ठिकाणी जबरदस्त फटका अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून चेंडूला बाहेर पाठवलाय. 6 धावांसाठी षटकार आणि आता मात्र चेंडूची पूर्तता आपण करूया. कडक शॉट ज्या बादल पाटीलचा झेल ड्रॉप केला त्या बादल पाटीलच्या बॅटमधून हा दुसरा सिक्सर आपल्याला पाहायला मिळतोय आणि वैयक्तिक आपण जर त्याचा खेळ पाहिला तर 17 धावसंख्येवरती सध्या तो खेळतोय आणि षटकाराच्या साह्याने 70+ 74 धाबा पलक्यावरती पाहायला मिळत आहेत आणि ओव्हर स्टेपसाठी सर चेक करायचं आहे नाहीये. हा, ज्यावेळी या बादल पाटीलने फटका खेळला त्यावेळी मात्र स्टंपच्या पाठीमागे गेलाय का हे आता मात्र चेक करावं लागेल. कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाहीये याची मात्र आमचे दोन्ही ऑफिशियल पंच, चारही ऑफिशियल पंच मात्र या ठिकाणी पूर्णपणे काळजी घेत आहेत. ज्यावेळी तुम्ही स्ट्रोक खेळता त्यावेळी मात्र किमान 1 इंच तरी तुमचा बॅटचा फ्लो स्टंपवरती असणं गरजेचं आहे. प्रॉपर स्ट्रोक आणि 6 धाबा मात्र या ठिकाणी ॲड केल्या जातील बादल पाटीलच्या खात्यामध्ये आणि या टीम वडूनगरच्या खात्यामध्ये. $74. ओहो, इथे मात्र चुकीची लाईन मात्र या ठिकाणी मेंटेन केली आणि तदनंतर पावसाळ दुहेरीचा प्रयत्न बादल पाटील करतोय परंतु धीरजने मात्र त्याला थांबवलं आणि इथे मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा. जी खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीच्या अगदी या बाहेर चेंडूची लँडिंग आणि पुढील चेंडू आता मात्र असेल फ्रीट. चुका होत आहेत या स्लॉग ओव्हरमध्ये. पार्थ चंदनचा आपण विचार केला तर 1+1 एकूण 2 धाबा या ठिकाणी जोडल्या जातील. 76
आणि फ्री बॉलवरती अगदी बॉडीला ब्रश होणारा चेंडू पाहायला मिळतोय. बॅट आणि चेंडूमध्ये कुठला संपर्क नाही आहे. चांगली लेंथ होती. अगदी फ्लाईट देण्याचा प्रयत्न, अगदी हवेत स्विंग इथे मात्र होताना पाहायला मिळतोय. कटरचा वापर करतोय सातत्यानं या ठिकाणी पार्थ चंदन. इथे फुल टॉस वरती चांगला ऑफ ड्राईव्ह, अगदी क्लासिकल फटका दुहेरीचा प्रयत्न होतोय. अगदी चित्त्याची सप्लाय आणि हरणाचा वेग. 2 धाबा मात्र त्या ठिकाणी वेगाने कंप्लीट केल्या गेल्या. आणि अजूनही पाहिलं तर या डाबातील एकूण 3 बॉल अजून शिल्लक आहेत आणि 79 धावा फलक्यावरती. जबरदस्त खेळ साकारलाय. नाणेफेकी जिंकली टीम बनकुडे संघाने, परंतु बॅटिंगसाठी आमंत्रित केलं टीम वडूनगरला आणि फलंदाजाने मात्र जबरदस्त कामगिरी आतापर्यंत इथे साकारली. पुन्हा मात्र स्लाइस केला. स्टॅकावरला फटका हवेत. पुन्हा झेल ड्रॉप आणि चेंडू चालला अगदी सीमे रेषेच्या अगदी पलीकडे दणदण करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आज आउटफील्ड मध्ये सातत्याने मात्र चुका होत आहेत आणि इथे पहा अगदी लो झेल क्षेत्ररक्षक आय थिंक चेंडू पर्यंत पोहोचले होते, परंतु तिथे मात्र चुकी घेतली गेली आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. बादल पाटील आता मात्र जरूर त्याने आपल्या स्वतःच्या नावाचा वादल मैदानाच्या आतमध्ये निर्माण केलाय. अगदी मोठ्या फटक्यामध्ये डील करतोय. इथे मात्र कुठल्या प्रमाणे चेंडूवरती फटका त्याने एक्झिक्यूट केला नाहीये. दुहेरीचा पुन्हा प्रयत्न होतोय या चुकीच्या दिशेने मात्र फेक आणि फलंदाजाने मात्र 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या बायच्या स्वरूपात. या एक्स्ट्रा धाबा आणि इथून मात्र धाबा तर एक्स्ट्रा असतील किंवा बॅटच्या स्वरूपात असतील हे महत्वपूर्ण नाहीये, कारण टीम वडूनगर संघ हेच आता मात्र म्हणत असेल की धाबा इथे तुम्ही या वेगाने जोडा आणि त्या धाबा इथे पाहायला मिळत आहेत. 85 धाबा आतापर्यंत लागल्या गेल्या आणि अजूनही शेवटचा बॉल इथे मात्र या ठिकाणी शिल्लक. बादल पाटीलचा खेळ पहा. 10 बॉल आणि फेस केले. 10 बॉलमध्ये तब्बल 24 धाबा त्याच्या बॅटमधून निघाल्या आणि अजूनही शेवटचा बॉल शिल्लक. अजूनही धाबा मात्र त्याच्यामध्ये काही जोडल्या जाणार. चेंडू चालला अगदी संत गतीने 2-2 क्षेत्ररक्षक पुन्हा येतात. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक अखेर शेवटच्या क्षणाला आला आणि त्याच्या माध्यमातून चेंडूची फेकी केली गेली. तत्पुरती 2 धाबा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या आणि या तिहेरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज रनआउटच्या स्वरूपात धीरज धुमाळे इकडे मात्र बाद झाला. 87 धाबा बोर्डावरती लागल्या गेल्या आणि विजयासाठी टॉप 8 मध्ये या क्वालिफायरच्या मॅचेसमध्ये ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये पोहोचण्यासाठी 88 धावांची आवश्यकता असेल टीम वायू 11 बोनकोडे संघाला. आणि या धावांचा आता पाठलाग कशा तरी केला जाणार. कोणता संघ टॉप 8 मध्ये पोहोचणार हे आता घेण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे दोन्ही सहकारी समर्थक मिस्टर विशाल पाटील आणि मिस्टर IPL कुणालजी दाते सर तुमच्या सोबतीला असतील. सध्या तुम्ही बॅटिंग कार्ड पाहू शकाल. केतन पाटीलचा खेळ 17 बॉल 34. राहुल चौगुलेनं 4 चेंडूमध्ये 5 धावा जोडल्या गेल्या. घनश्यामचा विचार केला तर झटपट क्रिकेट त्याच्याकडून पाहिला. 4 बॉलमध्ये 11. धीरज धुमाले रनआउटच्या स्वरूपात बाद झालं. 1 धाब्याचे तरी योगदान दिलं नाही. बादल पाटीलनं मॅच फिनिश चांगल्या प्रमाणे केली. 11 बॉल 26 योगदान आणि हा तुम्ही पाहू शकाल बॉलिंग कार्ड. मोहन पहिला स्पेल हाताळला. पॉवर प्लेचं तब्बल 20 धाबा त्याने खर्च केला. विघ्नेश पाटील 2 ओव्हरचा स्पेल हाताळला. 23 धाबा त्याने खर्च केला. 2 विकेट्स. पार्थ चंदनचा विचार केला तर या मॅचमध्ये तो मागणा राहिला. 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये 27 धाबा खर्च केला. विकेटचा कॉलम खाली आणि ऋतिक म्हात्रेनं 1 ओव्हरमध्ये 13 धाबा खर्च केल्या. 1 सफलता म्हणजे सर्वात चांगली गोलंदाजी ऋतिक म्हात्रेच्या वतीने पाहिली आणि 36 मध्ये विजयासाठी 88 धाबांची आवश्यकता. आणि हे आता मात्र ऐकवण्यासाठी विशाल पाटील कॉम्बॉक्स मध्ये सज्ज होत आहेत. थँक्यू सो मच. चला फिल्डिंग टीम आपण ग्राउंडमध्ये उतरा. थँक्यू सो मच योगेशजी पाटील सर. असं या दुसऱ्या दिवसामधला शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. पहिलं सत्र नुकतंच समाप्त झालं. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो.
ग्रामीण धमाका बिग बॅश 2026 क्वालिफायर्स आणि दिवस दुसरा आणि शेवटचा सामना आजच्या दुसऱ्या दिवसामधला आपल्याला पाहायला मिळतो. टीम वायू 11 बोनकोडे आणि त्यांचा अगेन्स्ट टीम वडूनगर. आणि वडूनगरने फर्स्ट बॅटिंग करत असताना 87 बनवला आणि 88 धावांचं टार्गेट सेट केलं मॅमत टोटल. आणि हा चेज इतकाही सोपा राहणार नाही आहे. चला विनंती असेल सलामीची जोडी पाठवा. टीम बोनकोडे मागील सामन्यामध्ये तर पार्थ शेवटपर्यंत खेळला आणि विजयाचा चंदन त्याने बोनकोडे टीमच्या नावावरती लावला. पण या सामन्यामध्ये तसंच काही तो पुन्हा एकदा करू शकेल का? सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळतं की बॅटर पार्थ चंदन आणि त्यांचा संवेद जितेश राऊत ही जोडी आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि जबरदस्त खेळ लागला. पार्थची बॅटिंग पाहण्याची देखील एक वेगळीच मजा आहे, कारण लेदर बॉल क्रिकेटर, भरपूर एक्सपिरियन्स त्याच्याकडे आहे आणि स्पेशली त्याचे फटके. मागील सामन्यामध्ये देखील एक निसटता विजय त्याने आपल्या टीमला मिळवून दिला आणि याही सामन्यामध्ये एक्झॅक्टली तसंच काही तो करू शकेल का? अपेक्षा तर नक्कीच आहेत. चला फिल्डिंग टीम, फिल्डिंग सेट करा. रिक्वेस्ट टीम वडूनगर, चला विनंती असेल मित्रांनो क्विकली फिल्डिंग सेट करा आणि या दुसऱ्या सूत्राला सुरुवात करा. फर्स्ट हाफमध्ये आपण पाहिलं केतन पाटीलचा जबरदस्त खेळ राखला, कारण 34 त्यानं इंडिव्हिज्युअली बनवला. त्यासोबत बादल पाटीलची देखील चांगलीच खेळी राखली, त्यानं देखील 26 इंडिव्हिज्युअली त्यानं देखील बनवला. तसेच घनश्याम पाटीलचा बॅटमधून देखील 2 चांगले फटके आपण ॲट दी एंड पागले आणि त्याचमुळे 87 बनवण्यात आलं आणि 88चा चेस कंप्लीट करायचा आहे टीम वायू 11 बोनकोडे टीमला. पार्थ आणि त्याचा संवेद बॅटर जितेश राऊत आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्ले महत्त्वाचा राहणार आहे, कारण 88चा चेस जर कंप्लीट करायचा तर स्टार्ट महत्त्वाचा राहणार आहे. तुम्हाला पॉवर प्लेचा बेनिफिट घ्यावा लागेल. तुम्हाला स्पेशली पॉवर प्लेमध्ये कुठेतरी मी म्हणेन की 30 किंवा त्यापेक्षा जास्त रन्स बनवणं हे मॅटर करेल. आणि त्याचमुळे टीम वडूनगर टीमला देखील ठाऊक आहे की पॉवर प्लेमध्ये जर आपण कमीत कमी रन्स देतो, एक ते 2 विकेट जर आपण काढतो, तर आपण टीम बोनकोडेवरती प्रेशर देखील क्रिएट करू शकतो. दॅट्स वाय फर्स्ट ओव्हरमध्ये बॉलर तयार होतोय उज्ज्वल गुरव. आणि उज्ज्वलवरती नेहमीच विश्वास दाखवण्यात आला. स्पेशली पॉवर प्लेमध्ये तुम्हाला बॉलर मोस्ट ऑफ टाइम्स वडूनगरसाठी बॉलिंग करताना देखील पाहायला मिळेल, कारण विकेट टेकिंग अबिलिटी त्याच्याकडे आहे आणि त्याच अपेक्षा याही सामन्यामध्ये त्याच्याकडून नक्कीच आहेत. दोन्ही टीम्सला आपण देऊया विजयाच्या शुभेच्छा. दुसऱ्या सत्राला सुरुवात 88चा चेज स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर जितेश राऊत आणि फर्स्ट ओव्हरमध्ये बॉलर उज्ज्वल गुरव. पॉवर प्लेचे षटक 2 फिल्डर आपल्याला डीपमध्ये पाहायला मिळतात. लॉंग ऑनला केतन आहे, डीप मिड विकेटला गिरीश आहे. अशा प्रकारे फील्ड प्लेसमेंट आहेत. मिड ऑफ इनफिल्डमध्ये पाहायला मिळतो. सुरुवात दुसऱ्या सत्राला. पगला बॉल वाईड ऑफ ऑप्शन जागा दिली आहे, उडवलाय बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर आणि बॉलमध्ये रेस सुरू आहे आणि अखेरता फिल्डर जिंकलेत. चांगली फिल्डिंग राखली आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या रन्स 2 आणि 2 ऑफ द मार्क झाला बॅटर जितेश राऊत. आणि मी उल्लेखही केला होता की या चेजमध्ये मॅटर करेल स्टार्ट जर चांगला राखला तर ही फाईट आपल्याला डेफिनेटली नो डाऊट फार चांगली पाहायला मिळेल. पण स्टार्ट जर कमकुवत राखला टीम बोनकोडेचा, त्यानंतर रिकव्हरी करून 88 चेज करणं इट्स नॉट इझी. फुल टॉस फायदा घेऊ शकला नाहीये राऊत. बॉल दरम्यान चालला डीप मिड विकेटचे फिल्डर गिरीश वेगाने तिथे आलेत आणि गन फिल्डर आहे गिरीश. जबरदस्त फिल्डिंग त्याची पाहायला मिळाली. सिंगल कंप्लीट केली जाईल. स्कोर कार्ड आता पुढे चालला 3 वरती. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आता आपल्याला पाहायला मिळेल पार्थ चंदन. जो उल्लेखही मी केला की मागील सामन्यामध्ये पार्थने विजयाचा चंदन लावला बोनकोडे टीमच्या नावावरती, पण तेच काम तो याही सामन्यामध्ये करू शकेल का? अबिलिटी आहे नो डाऊट, स्ट्रेंथ अँड अबिलिटी त्याचा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये खेळण्याचा भरपूर अनुभव त्याच्याकडे आहे. बट ती मॅच दुसरी होती, तिथे बॉलर्स वेगळे होते. याही सामन्यामध्ये बॉलिंग क्रम जर आपण पाहिला तर चांगला आहे, कारण उज्ज्वल गुरव समोर या फर्स्ट ओव्हरमध्ये. पारचा फटका, पुलचा फटका, गॅपमध्ये गिरीश प्रयत्न चांगले जरूर केले, बट तरी सुद्धा बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. पकला चौकार या दुसऱ्या सत्रामधला. एफर्ट्ससाठी आपण 10 पैकी 10 मार्क नक्कीच देऊया, बट मनामध्ये खंत राखली असेल की शेवटच्या चरणावरती बॉल निसटला. 4 मिळतील. स्कोर कार्ड आता या 4चा साखी आणि टीम टोटल आता जाऊन पोहोचली 7 ऑन द बोर्ड. 7 धावा स्कोर कार्डवरती. पुलचा फटका आला आणि पारची एक खास बात आहे की बॉलचा मिनिटवरती खेळतो आणि तुम्हाला क्रॉस लाईन खेळताना फार कमी वेळा पार्थ पाहायला मिळेल. सुरुवात चांगली आहे. पगलाच बॉल फेस करत असताना चौकार त्याचा बॅटमधनं
आता फुल टॉस आणि आता स्क्वेअर ड्राईव्ह डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. बॅक टू बॅक 4 येतात बॅटर पार्थ चंदनचा मॅटमधनं. अशी सुरुवात तर हवी होती टीम बोनकोडेला आणि ती सुरुवात मिळवून देतो या टीमचा सर्वात विश्वासू बॅटर. सलगचे 2 चौकार तसा बॅटमधनं आले. टीम टोटल आता 11 वरती. आणि खरं तर बघा या आधीच्या सामन्यामध्ये जर आपण विचार केला पार्थ ज्या प्रकारे खेळला विजयाचा जर आपण विचार केला की टू सक्सेस बोनकोडे टीमसाठी या की सामन्यामध्ये काय असेल की पार्थची बॅट चालणं आहे महत्त्वाचं आणि तसा बॅटमधनं 2 चौकार आले. तर दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला टीम वडूनवगरचा पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण विचार केला तर त्यांना विकेट हवी आणि ती देखील पार्थची विकेट हवी आहे. आता हा बॉल सोडून दिला पार्थने. दिशा खराब आहे. अतिरिक्त रन निर्माण मिळाला एक्स्ट्राचा साख्याने. टीम टोटल आता 12 वरती. बघा डिफेंड करण्याकरिता रन्स मी म्हणेन पुरेपूर आहेत कारण 88 तुमच्याकडे आहेत. रन्स कुठेच कमी नाही आहेत आणि त्याचमुळे या क्षणाला ना एखाद्या एक्स्ट्रा किंवा डिफेन्सिव्ह अप्रोचने बॉलिंग करण्याऐवजी विकेटसाठी जर प्रयत्न केले जातील तर ते बेटर राहणार आहे. बिकॉज डिफेन्सिव्ह अप्रोचने जर बॉलिंग केली जाईल तर तुम्ही कुठेतरी ती बॅटरला संधी देतात रन्स बनवण्याची. आणि मोस्ट ऑफ टाइम्स आपण पाहिले की जेव्हा तुमच्याकडे एक्स्ट्रा रन्सचं क्वेश्चन आहे ॲज अ फिल्डिंग टीम दुसऱ्या सत्रामध्ये त्यावेळेला एकच गोष्ट मॅटर करते की तुम्हाला विकेटसाठी जायचं. एक्स्ट्रा आणि एक्स्ट्राचा साख्याने टीम टोटल आता 12. आता बॉल हवेमध्ये आहे बट गिरीश येतोय कॅच पकडली जाईल. महत्वाची विकेट. हेच तर मी सांगत होतो की विकेट हवी आणि विकेट मिळवली आहे. अगदी पहिल्या षटकामध्ये महत्वाची विकेट. पार्थ चंदनला डगआउटची दिशा दाखवली उज्ज्वल गुरवने. फार मोठा धक्का. या चेजमध्ये पार्थचा रोल फार मोठा होता पण पहिल्या षटकामध्ये पार्थची विकेट मिळणं ही फार मोठी उपलब्धी आहे टीम वडूनवघरसाठी. कारण कॅच पकडल्यानंतर गिरीश पाटीलचा तो सेलिब्रेशन जो आला आहे त्यानेच ही गोष्ट क्लिअर झाली की या विकेटचं महत्त्व काय होतं. कारण मागील सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं की याच बॅटरने अगदी खडतर परिस्थितीमधनं विजयाची दिशा बोनकोडे टीमला दाखवली होती. बट तोच बॅटर आता निराश पावलांनी चाललाय डगआउटच्या दिशेने. क्रमांक 3 वरती आता बॅटर दाखल झाला विघ्नेश पाटील. विघ्नेशाला पार्थची विकेट मिळाली. महत्वाची विकेट काढली या फर्स्ट ओव्हरमध्ये बॉलर उज्ज्वल गुरवने. कारण बघा मागील बॉल जर आपण पाहिला तर ऑन साईडला वळवायचाच होता. बट कौतुक मी करेन गिरीश पाटीलचं ज्या प्रकारे ही रनिंग कॅच त्याने कंप्लीट केली. विघ्नेशाला बॅटिंग करण्याकरिता पार्थची विकेट गेली आहे. त्यानंतर जबाबदारी या जोडीचा खांद्यांवरती आहे. विघ्नेश पाटील आणि जितेश राऊत. येत्या क्षणी बॅट चालवली आहे विघ्नेशने. शॉर्ट थर्डला बॉल चालला. बॉल फील्ड होतो. येईल निर्धाव. आणि दरम्यान जर आपण पाहिलं तर अजूनही या पहिल्या षटकामध्ये जर आपण विचार केला तर खेळ समाप्त झाला पहिल्या षटकाचा आणि 88च्या चेजमध्ये एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 12 लॉस ऑफ 1 विकेट टीम YU11 बोनखोडे. आणि खेळ राखला त्या 5 षटकांचा आणि जिंकण्याकरिता आणखीन करायचं आहेत 76. म्हणजे रिक्वायर रेट आता 15पेक्षा जास्त झाला. प्रत्येक ओव्हर मागे तुम्हाला मिनिमम 15 किंवा त्यापेक्षा जास्त हव्या आहेत आणि त्याचमुळे आता दबाव देखील बॅटर्सवरती वाढला. कारण चेस करत असताना हीच गोष्ट मॅटर करते की तुम्हाला ॲज अ बॅटर परिस्थितीनुसार खेळावं लागतं आणि सध्याच्या घडीला परिस्थितीची डिमांड टीम बोनकोडेसाठी अशी की तुम्हाला प्रत्येक ओव्हर मागे मिनिमम 3 तरी चांगले फटके हवेत आणि ते कार्य जर इथे करायचं तर बॅटर्सला चान्स घ्यावा लागेल. दुसरं षटक बॉलर तयार होतोय. गिरीश पाटील तयार होतो या दुसऱ्या षटकामध्ये. बघा टायमर देखील सुरू आहे त्याकडे देखील लक्ष असू द्या. करेक्ट 5 मिनिटांमध्ये या पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. येत्या 5 ओव्हरमध्ये अजूनही जिंकण्याकरिता इथनं 76 करायचं. चला सुरुवात करा गिरीशच्या दुसऱ्या ओव्हरला. नाही सेकंड ओव्हरमध्ये देखील जर आपण फील्ड प्लेसमेंट पाहिले तर एक्झॅक्ट सेम आहे जे फर्स्ट ओव्हरमध्ये होते. एक लॉंग ऑन आणि एक डीप मिड विकेटला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो. गिरीश पाटील सेकंड ओव्हरमध्ये समोर जितेश राऊत. बॅकफूट वरती जाऊन पंच एक्स्ट्रा कव्हरला बीट केलं. बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकाराने सुरुवात आहे ओव्हरची आणि हेच तर हवं. या क्षणाला बोनकोडे टीमही म्हणत असेल की रन्स येणं महत्त्वाचं आहे. त्या पार्थचा बॅटमधनं याव्या अथवा विघ्नेशच्या याव्या अथवा जितेश राऊतच्या याव्या रन्स येणं मॅटर करतं आणि या 4 येतात आणि स्कोर कार्ड आता 4च्या साख्याने 16 वरती. बघा प्रत्येकी मॅचमध्ये पार्थच खेळेल असं नाही आहे. क्रिकेट इज अ टीम गेम. तुम्हाला एकत्रित येऊन चांगला खेळ करावा लागतो या खेळामध्ये. आता पुल करायचं होतं पण बॅटचा टोलला लागला. गिरीश स्वतः तिथे पोहोचतो. बॉल फुल केला जातो.
कंप्लीट केली जाईल. सिंगलचा सागे आणि टीम टोटल आता जाऊन पोहोचेल 17 ऑन द बोर्ड. खरं तर आता मिडल फेसमध्ये एक पार्टनरशिप हवी आहे. या क्षणाला जर पार्टनरशिप बनेल तर डेफिनेटली ही फाईट देखील आपल्याला चांगली पाहायला मिळू शकते. बट ती वडूनवगरला देखील प्रामुख्याने ही गोष्ट ठाऊक आहे की अर्ली स्टेजवरती जर 2 ते 3 विकेट क्विक सेशनमध्ये आपण काढले तर दॅट्स इट, हा सामना आपल्या बाजूने येऊ शकतो. आणि त्याचमुळे स्टार्ट दोन्ही टीमसाठी महत्त्वाचा. विघ्नेश पाटील आता स्ट्रायकिंग एंडवरती. उडवला विघ्नेशने, बॉल हवेमध्ये आगे, फिल्डर येतोय, केतन, कॅच पकडली जाईल. आणखीन एक सफलता. आणि पहिल्या 2 षटकांच्या या खेळामध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 2 महत्वाच्या बॅटर्सला डगआउटची दिशा दाखवण्यात आलेली आहे. बॅटर बाद झाला विघ्नेश पाटील आणि त्यात नंतर अडचणी समस्या आणखीन वाढणार आहे. टीम वायू11 बोनकोडेसाठी धक्का लागला. हा दुसरा क्रमांक 4 वरती आता बॅटर दाखल होतोय. विनीत दळवी बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 4 वरती तो येतोय. पण अडचणी वाढलेल्या आहेत कारण विघ्नेश देखील बाद झाला. मी उल्लेख केला होता पार्टनरशिपचा, बट धक्का आता दुसरा लागला. सध्या सगळीला सध्याची परिस्थिती पाहता आपण हेच म्हणूया की या मॅचमध्ये ड्रायव्हिंग सीटवरती टीम वडूनवघर. कारण जिंकण्याकरिता जर आपण पाहिलं तर अडकेन इथनं करायचं आहे 71 आणि टीम टोटल 17 वरती आहे. 71 अडकिंग करायचं आहे. रिक्वायर रेट आता झपाट्याने पुढे चालला आणि त्याप्रमाणे मोठे फटके या क्षणाला हवे आहे टीम बोनकोडेला. बॅटर विनीत दळवी आला. बॅकफूट वरती जाऊन खेळायचं होतं. पिलियस फिंगर अप, आणखीन एक सफलता. विनीत आलाय आणि विनीतला जावंही लागेल. झटका हा लागलाय तिसरा. टॉप ऑर्डर ढासळला कारण अवघ्या 17 धावेंवरती हा तिसरा झटका लागलाय आणि तिसरा बॅटर आता निराश पावलांनी डगआउटच्या दिशेने चाललाय. गिरीश पाटील होल्डर. याआधी एक जबरदस्त कॅच देखील त्याने फर्स्ट ओव्हरमध्ये पकडली होती पार्थ चंदनची आणि सुबत आता बॉलिंग करण्याकरिता आले आणि 2 महत्त्वाचे विकेट त्याने काढलेत या ओव्हरमध्ये. याआधी आपण एक विकेट हॅट्रिक पाकली होती आजच्या दिवसामध्ये, ती धीरज धुमाळेने घेतली होती आणि ते देखील वडूनवगर टीमचेच बॉलर आहेत. आणि त्याचप्रमाणे आता वडूनवगर टीमच खेळत आहे आणि त्याच टीमचा आणखीन एक बॉलर सध्या सगळी लावून हॅट्रिक आहे. बॅक टू बॅक 2 विकेट काढलेत गिरीश पाटीलने. बॅटर दाखल झाला. अब्रार आला. अब्रार बलोच बॅटिंग करण्याकरिता दाखल झाला क्रमांक 5 वरती. हॅट्रिक बॉल असेल. जो जिंकेल तो थेट सुपर 8 मध्ये आणि जो इथे सामना गमावेल त्या टीमसाठी ही स्पर्धा या चरणावरती समाप्त. हॅट्रिक बॉल. अब्रार बलोच स्ट्रायकिंग एंडवरती आहे. हॅट्रिक बॉल. हॅट्रिक बॉल. उडवलाय बॉल आणि पाठवलाय बाउंड्री लाईनचा बाहेर. अब्रार डगआउट मधनं सेट होऊन आला. येत्या क्षणी पगलाच पाठवलाय डीप मिड विकेटवरचा वरनं षटकार. बलोचने ठोकलाय पगलाच. 6चा सागे आणि टीम टोटल आता जाऊन पोहोचेल 23 ऑन द बोर्ड. 23 धावा स्कोर कार्डवरती. कारण अब्रारला देखील ठाऊक आहे की या मॅचमध्ये पुढे जर जायचं तर मोठे फटके आपल्याला सातत्याने हवेत. आपल्याकडे वेळ नाही आहे. सिंगल डबलसाठी आपण आता जाऊ शकत नाही. आपल्याला मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल कारण नॉकआउट मॅच ॲज अ टीम तुमच्याकडे पर्याय नाही आहे. तुमच्याकडे फक्त एकमेव पर्याय की तुम्हाला जिंकावं लागेल. जिंकाल तर पुढे जाल, हरलात तर स्पर्धेला टाटा बाय करावा लागेल. आणि टाटा बाय करण्यासाठी इथे कोणी आला नाही आहे. प्रत्येकी जण जिंकण्यासाठी आला. बलोचने आणखीन एक उडवला आणि याही वेळेस कनेक्शन प्रॉपर. बॅक टू बॅक बिग वन्स. षटकार. आणि अशा प्रकारे दरम्यान खेळही समाप्त झालाय. 2 ओव्हरचा एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 29 लॉस ऑफ 3. टीम वायू11 बोनकोडे खेळ राखला येतात 4 ओव्हरचा आणि जिंकण्याकरिता आता करायचं आहेत 49. माफी होता. एकूण 60 धावांची आणखीन आवश्यकता आहे. 4 ओव्हरचा खेळ राखला. बट या ओव्हरमध्ये एक गोष्ट राखली की 2 विकेट जरूर आले बट त्यासोबत 17 धावा देखील आल्या. आणि कुठेतरी हीच गोष्ट तर महत्त्वाची आहे की मी उल्लेखही केला की
ही ती वेळ नाहीये. सिंगल डबलचा विचार बॅटर करूच शकत नाहीये, कारण तुम्हाला प्रत्येकी ओव्हर मागे मिनिमम 15 तरी हवे आहेत आणि त्याचमुळे तुम्हाला मोठ्या फटक्यांसाठी जायचं आहे. आणि अब्रार बलोच येत्या क्षणी 2 जबरदस्त फटके त्याचा बॅटमधनं. आता बॉलर तयार होतोय या थर्ड ओव्हरमध्ये. धीरज धुमाळे स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. जितेश राऊत. राऊतचा बॅटमधनं देखील एक चौकार आतापर्यंत आला. धीरज आतापर्यंत जर आपण विचार केला या आधीच्या सामन्यामध्ये 5 विकेट त्याने काढले होते. आता बॅकफूटवरती जाऊन खेळायचं होतं. बॅटर जितेश राऊतला फुल रागेत पॉईंटला बॉल स्टॉप केला जातो. डॉट बॉलने सुरुवात या ओव्हरची. एक एक बॉल महत्वाचा. एक एक निर्धाव चेंडू दरम्यान बॅटर्सवरती प्रेशर क्रिएट करतो. अब्रारला स्टार्ट चांगला मिळाला, पण खरं तर 88चा चेस कंप्लीट करण्याकरिता दोन्ही एंड्सने चांगली बॅटिंग होणं हीच गोष्ट महत्वाची राहणार आहे टीम बोनकोडेसाठी. बॅक ऑफ लेंथ होता, बट पडल्यानंतर फार जास्त वळाला. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल एक्स्ट्राचा साखी आणि टीम टोटल आता 30 वरती जाऊन पोहोचली आहे. कटर्सचा वापर भरपूर चांगल्या पद्धतीने आज धीरज धुमाळेने केला. दॅट्स वाय या आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं की फक्त 6 धावा खर्च करत असताना 5 विकेट त्याने काढले होते आणि त्याचमुळे 2 ओव्हरचा जो स्पेल आहे धीरज धुमाळेचा तो फार महत्वाचा राहणार आहे. प्लॅन मिस. लाईन देखील चांगली आहे. डॉट बॉल येतोय. कटरचा वापर, कारण सरफेसचा पूर्णपणे अभ्यास केला असंच वाटतंय धीरज धुमाळेनं. कारण याआधी आपण पाहिलं होतं की जेव्हा राहणार टीमचा अगेन्स्ट धीरज बॉलिंग करत होता तसा जो 2 ओव्हरचा स्पेल जर आपण उचलून पाहिला तर एकही बॅटर आपल्याला कम्फर्टेबली त्याचा अगेन्स्ट बॅटिंग करताना पाहायला मिळालाच नाही. आता बॉल हवेमध्ये आगे. स्वतः धीरज तिथे आगे. कॉट अँड बॉलचा स्वरूपामध्ये हा झटका आता लागला. चौथा बॅटर बाद झालाय. जितेश राऊत. जितेश बाद झाला आणि ते मी सांगितलं देखील की 88चा चेस जर कंप्लीट करायचा ना तर तुम्हाला दोन्ही एंड्सने मोठे फटके हवेत. एखाद्या अब्रारचा बॅटिंगच्या जोरावरती हे टोटल चेज होणार नाहीये. तुम्हाला दोन्ही एंड्सने प्रॉपर बॅटिंग करावी लागेल. रिक्वायर रेट प्रमाणे खेळावं लागेल, तेव्हा जाऊन 88चा चेस कंप्लीट होऊ शकतो. बॅटर आता दाखल झाला क्रमांक 6 वरती. परशुराम साठे दाखल झाला क्रमांक 6 वरती बॅटिंग करण्याकरिता. आतापर्यंत जरी आपण या ओव्हरमध्ये जे बॉल डिलिव्हर केलेत आतापर्यंत धीरजने, ऑफिशियली जर आपण विचार केला लिगल 3 चेंडू आहेत, बट टोटल 4 टाकलेत. बट 4ही चेंडू जर आपण पागले तर 4ही जर आपण पागले तर ते कटर होते. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने बॉल आपण वळताना पागले आणि त्यामध्ये 2 निर्धाव, एक एक्स्ट्रा आणि एक महत्त्वाची विकेट जितेश राऊतची विकेट काढली. आणि आता परशुराम साठे दाखल झाला क्रमांक 6 वरती. बघा मागील ओव्हर शांत चाललं होतं, त्यामध्ये 2 चांगले फटके आले बॅटर अब्रार बलोचचा बॅटमधनं. पण त्यानंतर या ओव्हरमध्ये दुसऱ्या एंडने ती साथ मिळताना पाहायला मिळाली नाहीये. चला वेळ जास्त चालला, थोडी घाई करा. आता साठेचा फटका, बट फिल्डर आहेत डीप कव्हरला. बॉल फील्ड केला जातो. सिंगल कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या साख्याने टीम टोटल आता जाऊन पोहोचेल 31 ऑन द बोर्ड. 31 धावा स्कोर कार्डवरती. जिंकण्याकरिता आणखीन करायचं आहे 57 धावांची आणखीन आवश्यकता आहे. आणि या ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक आहे. दोन्ही 12th मॅन आताच पाणी घेऊन तुम्ही रेडी राहा. हे षटक जसे संपेल 2 मिनिटांचा ड्रिंक्स ब्रेक राहणार आहे. अब्रार आता स्ट्रायकिंग एंडवरती. अब्रार आतापर्यंत 2 चेंडू खेळला आणि 2 षटकार त्याचा बॅटमधनं आलेत. आणि तिसरा देखील येईल का? यस आलाय. जबरदस्त फटका. काय बॅटिंग करतोय अब्रार बलोच. त्याचा बॅटमधनं हा लगातारचा तिसरा षटकार आणि स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 37 वरती. आणि असं वाटते की अब्रार वेगळ्या सरफेसवरती बॅटिंग करतोय आणि अन्य बॅटर्स वेगळ्या सरफेसवरती बॅटिंग करतायत. ज्या प्रकारे आतापर्यंत ही इनिंग रागलेली आहे, तर अन्य बॅटर्सचा खेळ आपण पाहिला कम्पेअर टू अब्रारचे जे 3 चेंडू अब्रार खेळला, 3ही षटकार आलेत. आणि याच अपेक्षा त्याच्याकडनं आहेत, कारण अब्रार ज्या प्रकारे बॅटिंग करतो त्याला जर प्रॉपर साथ मिळाली तर इथनं देखील फाईट केली जाऊ शकते. कारण सामना अजूनही भरपूर बाकी आहे. स्कोर कार्ड 37 वरती. जिंकण्याकरिता आणखीन करायचं 51 ची आणखीन आवश्यकता आहे. आणि या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं अजूनही
एक चेंडू राखला 19 मध्ये 51 करायचा शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधला. यात नंतर 2 मिनिटांचा ड्रिंक्स ब्रेक देखील असणार आहे. तो देखील फुल टॉस होता बट त्याचा फायदा अब्रार घेऊ शकला नाही. सिंगल कंप्लीट केली जाईल आणि अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ समाप्त आणि 88च्या चेजमध्ये एंड ऑफ द थर्ड ओव्हर 38 लॉस ऑफ 4 विकेट्स टीम वायू 11 बोनकोडे खेळ राखले त्या 3 ओव्हरचा आणि 3 ओव्हरमध्ये जिंकण्याकरिता करेक्ट करायचं 50. ड्रिंक्स ब्रेक समाप्त. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत आहे. ग्रामीण धमाका बिग बॅश 2026 क्वालिफायर्स डे 2 आणि शेवटची मॅच आजच्या दुसऱ्या दिवसामधली टीम वायू 11 बोनकोडे आणि त्यांचा अगेन्स्ट टीम वडुनवगर आणि 88चा चेज आहे आणि 3 ओव्हरचा खेळही समाप्त झाला आणि 3 ओव्हरचा अखेरचा स्कोर कार्ड आहे 38ला 4 धक्के अशी परिस्थिती. खेळ राखला येत्या 3 ओव्हर्स आणि जिंकण्याकरिता करायच्यात 50. पन्नास अडकिंग करायचं आहे बट अब्रार बलोच ज्याप्रमाणे खेळतोय असं वाटतंय की जर तो खेळला त्याला प्रॉपर साथ मिळाली तर एक इव्हिनिंग सेशनमध्ये प्रेक्षकांना नक्कीच एक क्लोज एन्काउंटर पाहायला मिळू शकतो. या अपेक्षा नक्कीच. फोर्थ ओव्हर बॉलर तयार होतोय. या फोर्थ ओव्हरमध्ये गणेश पाटील वरती विश्वास दाखवण्यात आला या फोर्थ ओव्हरमध्ये. पण खरं तर सध्याची परिस्थिती जर आपण पाहिली रिक्वायर रेट आपण पाहिला तर आपण असंच म्हणूया की वडुनवगर टीम पुढे आहे बट अब्रार ज्या प्रकारे खेळतो तो असाच खेळत राखला तर या मॅचमध्ये टीम बोनकोडेचा देखील कमबॅक नक्कीच होऊ शकतो. 18 मध्ये करायचे आहेत 50. गणेश पाटील या फोर्थ ओव्हरमध्ये. चला आता वेळ जास्त चाललाय. फिल्डिंग टीम चला सुरुवात करा या फोर्थ ओव्हरला. फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिले तर ऑन साईडला सर्व फिल्डर डीपमध्ये आहेत. त्यामध्ये लॉंग ऑन काऊ फेस लाईक फिल्डर डीप मिड विकेट देखील आहे डीप स्क्वेअर लेग देखील आहे आणि एक लॉंग ऑफ. गणेशचा बॉल खेचून मारला फ्लॅट चालला डीप मिड विकेट कॅच पकडली जाईल. महत्वाची विकेट. अब्रार बलोच जो डेंजर वाटत होता त्याची विकेट मिळवली आहे या ओव्हरमध्ये. पहिल्याच बॉलवरती गणेशसाठी सफलता. धक्का आता लागला 5वा. अर्धी टीम डगआउट मध्ये. कॅच पकडली फिल्डर दरम्यान जर आपण पाहिले तर केतन पाटील तिथे होते. सेफ हँड्स. विकेट मिळाली. 5वा झटका लागला. आता बॅटर दाखल झाला. ऋतिक म्हात्रे निर्माण दाखल झाला क्रमांक 7 वरती. 18 धावा इंडिव्हिज्युअली बनवला. 19 धावा बनवला अब्रारने. गणेशला सफलता मिळाली. खरं तर जर आपण पाहिलं एलिव्हेशन मिळालं होतं बट जी डिस्टन्स त्या फटक्यामागे हवी होती अब्रारला ती नाकी मिळाली. डीप मिड विकेटला एक चांगली कॅच पकडली केतन पाटीलनं. ऋतिक म्हात्रे आता बॅटिंग करण्याकरिता आला क्रमांक 7 वरती. 17 चेंडू राखले त्याने 17 मध्ये करायचे 50. पुलचा फटका घडायचा होता. कटरचा वापर पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेने वळंग येतोय डॉट आणि अशा प्रकारे जर आता निर्धाव चेंडू येतील तर त्यात नंतर आपल्याला या मॅचमध्ये सहजरित्या कुठेतरी टीम वडुनवगर विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळू शकते. कारण जबाबदारी कोणावरती होती याच्यावरती जर आपण चर्चा केली तर जबाबदारी नक्कीच होती या सामन्यामध्ये पार चंदनवरती विघ्नेश पाटीलवरती. त्याचप्रमाणे इथे पहा यष्टांचा वेध. सफलता मिळेल. झटका आता लागलाय 6वा झटका लागलाय.
बॅटर बाद झाला ऋतिक म्हात्रे. हलका शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न त्याने नक्कीच केला, बट अराउंड द लेग बोल्ड. सफलता गणेश पाटीलसाठी दुसरी सफलता असेल. धक्का 6वा लागला. बॅटर आता दाखल झाला क्रमांक 8 वरती. स्वप्नील येतो बॅटिंग करण्याकरिता. आणि आता असं कुठेतरी वाटतंय की समीकरण आता रीच पासून दूर चाललंय टीम बुनकोडेचा, कारण विकेट देखील चाललेत. रणगती पूर्णपणे थांबलेली या ओव्हरमध्ये. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत गणेश आणि त्यामध्ये 2 विकेट देखील आहेत आणि एकही धाव आतापर्यंत या ओव्हरमध्ये आलेली नाहीये. स्वप्नील आलेत बॅटिंग करण्याकरिता. स्वप्नील आला आणि येत्या क्षणी पुलचा फटकाही आला. फुल अँड पॉवरफुल षटकार आणि स्कोर कार्ड या 6च्या साह्याने आता 44. 44 धावा स्कोर कार्ड वरती आहेत आणि जिंकण्याकरिता जर आता आपण पाहिलं तर आवश्यकता असेल, येस एक्झॅक्ट हाफ वे मार्क, अजूनही 44ची आवश्यकता आणि चेंडू लागलेत येते 14. षटकार अगदी त्या क्षणी आला बॅटर स्वप्नीलचा बॅटमधनं. आणखीन 44 हवे आहेत. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल रमण आता डीप मिड विकेटला. फिल्डर आहेत आणि फिल्डिंग चांगली लागली आहे. केतन पाटील तिथे होते. बॉल फील्ड होतो आणि तोपर्यंत जर आपण पाहिले तर कंप्लीट केल्या जातील या रन्स. 2 कंप्लीट केल्या जातील आणि जिंकण्याकरिता आणखीन 42ची आवश्यकता. चेंडू लागलेत येते 13. 13 मध्ये 42 आणखीन हवे आहेत. बघा जी चर्चा मी आधीही करत होतो की जबाबदारी कोणावरती होती. पार्थ चंदन, विघ्नेश पाटील, जितेश राऊत, त्यासोबत विनीत. पण टॉप ऑर्डर ढासळला. अब्रार आला. अब्रारने एंटरटेन जरूर केलं, पण त्यालाही साथ नाही मिळाली. 3 षटकार त्याचा बॅटमधनं आले. त्याची विकेट जशी मिळाली त्यानंतर रणगती पूर्णपणे थांबली. हा देखील येतोय निर्धाव आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 4 ओव्हर 4.5 ओव्हरचा अखेरता 88च्या चेजमध्ये 46 लॉस ऑफ 6. टीम YU11 बोनकोडे खेळ लागले त्या 12 चेंडूंचा आणि 12 मध्ये करायचं 42. रिक्वायर रेट आता 21 वरती जाऊन पोहोचला. चला कोणत्याही प्रकारे अतिरिक्त वेळ न घेता या 5th ओव्हरला सुरुवात करा. टीम वडुनवगर चला प्लीज क्विकली फिल्डिंग सेट करा आणि या 5th ओव्हरला सुरुवात करा. पाचवं षटक आणि बॉलर तयार होतोय धीरज धुमाळे. आज जर आपण पाहिले तर बॅटिंगमध्ये फार इम्प्रेसिव्ह कामगिरी लागली. केतन पाटील, त्यासोबत बादल पाटीलचे, घनश्याम पाटीलचा बॅटमधनं देखील 2 चांगले फटके आपण पाहिले. पण आज बॉलिंगमध्ये जबरदस्त कार्य राखलंय धीरज धुमाळेचं, कारण 5 विकेट ऑल देखील त्याने घेतला. धीरज आलाय आणि धीरज आलाय तर त्यासोबत विकेट देखील आली आहे. झटका आता लागला 7वा. प्रत्येकी ओव्हर मागे ज्या प्रकारे धीरज बॉलिंग करतो असं वाटतं की प्रत्येकी बॉलवरती विकेट मिळू शकते. विकेट आणखीन एक आणि धक्का आता 7वा लागला आणि धीरजला ही मिळाली सफलता दुसरी. या आधीच्या सामन्यामध्ये 5 विकेट काढले होते. याही सामन्यामध्ये 2 विकेट काढलेत. लाजवाब बॉलिंग परफॉर्मन्स लागला. तेच मी सांगितलं की कुठेतरी विकेट काढणं हे आजच्या दिवसभरामध्ये जर आपण धीरजची बॉलिंग पाहिली तर तो जेव्हा बॉलिंगला येतो असं वाटतं की प्रत्येकी बॉलवरती विकेट मिळेल. स्वप्नील नाईक दरम्यान आता दाखल होतात क्रमांक 9 वरती. आणि खरं तर मी उल्लेखही केला की प्रत्येकी मॅचमध्ये पार्थच खेळेल असं नाही आहे, विघ्नेशच खेळेल असं नाही आहे. क्रिकेट इज अ टीम गेम. हा सांघिक खेळ आहे आणि 11 खेळाडूंचं कॉर्डिनेशन आणि 11 खेळाडूंचं जे खरं तर कंट्रीब्युशन आहे ते मॅटर करतं. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये 1 किंवा 2 खेळाडूंच्या बलबुतावरती तुम्ही 1 मॅच जिंकू शकता, 2 मॅच जिंकू शकता. पण तुम्हाला एखाद्या चांगल्या स्पर्धेमध्ये चांगला खेळ जर दाखवायचा आहे तर तुम्हाला एकत्रित येऊन मिळून खेळावं लागेल. आता ही बॉल फक्त हवेमध्ये आहे. कवसला फिल्डर चान्स नाही आहे. नो मॅन्स लँडमध्ये बॉल पडतो आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या रन्स. 2 तर झाल्या, ओव्हरथ्रो देखील झाला. तिसरीसाठी देखील आता चान्स घेतला जाईल आणि 3 धावा दरम्यान कंप्लीट केल्या जातील. बघा सध्याच्या घडीला हा सामना खिशामध्ये आहे टीम वडुनगरचा, त्यामुळे कुठेतरी या रन्सचा तितकासा फरक कदाचित पडणार नाही. बट विचार येतो की पुढे जाऊन
कोणत्या क्रुशियल सिच्युएशनमध्ये असं काही घडलं तेव्हा काय करायचं. त्यामुळे या परिस्थितीमध्ये ना ही ती वेळ असते की शांतरित्या तुम्ही तुमच्या ज्या कुठेतरी जे मायनस पॉईंट आहेत त्याकडे लक्ष देऊन ते इम्प्रूव्ह करू शकता. आता पुलचा फटका आला. फिल्डर आहे डीप मिड विकेटला केतन. फिल्डिंग चांगली केली गेली आणि तोपर्यंत कंप्लीट केली जाईल सिंगल. आणि या ओव्हरमध्ये आता चेंडू बाकी आहेत. येते अजूनही 3 आणि समीकरण राखले, चेंडू राखलेत. येते 9 आणि जिंकण्याकरिता आणखीन करायचं आहेत 38. 9 मध्ये 38 करायचं आहेत हा सामना जिंकण्याकरिता. आता बॉल हवेमध्ये आगे. विकेट कीपर ते देखील दूर राखलेत आणि आताही कंप्लीट केली जाईल सिंगल. आणि आता असं वाटतंय की जणू काही पराभव स्वीकारला की काय, ज्या प्रकारे बॉडी लँग्वेज बॅटर्सची पाहायला मिळत आहे. कारण पॉवर प्ले दोन्ही टीमसाठी मॅटर करत होता. पॉवर प्लेमध्ये रन्स तर आल्या होत्या, पण त्यासोबत 3 विकेट देखील आले होते. ती महत्त्वाची गोष्ट होती. आणि या ओव्हरमध्ये अजूनही 2 चेंडू राखलेत. फुल अँड बॉल हेलिकॉप्टर उडवायचा होता. लॉंग ऑनला फिल्डर येतात. बॉल फुल केला जातो. या बॉलवरती देखील फक्त मिळेल सिंगल. आणि शेवटचा बॉल राखला या 5th ओव्हरमधला. धीरज धुमाळेचा याही सामन्यामध्ये 2 ओव्हरचा लाजवाब स्पेल राखला. कारण तुमचा एक बॉलर येतो आणि प्रत्येकी मॅचमध्ये 2 ओव्हरचा स्पेल टाकून अशी बॉलिंग करून जातो की पूर्णपणे तो सामना तुमच्या खिशामध्ये टाकतो. आणि ते काम केलं धीरज धुमाळेने आज वडनगर टीमसाठी. पण त्यातल्या त्यात बॅटिंगमध्ये जे केतन पाटीलने या मॅचमध्ये कंट्रीब्युशन दिलं ते देखील आपण विसरू शकत नाही. विकेट मिळेल. झटका आता लागला 8वा आणि बॅटर बाद झालेत शुभनील नाईक. आणि षटक देखील समाप्त झालं. अंतिम 6 चेंडू बाकी आहेत या सामन्यामध्ये. आणि बॅटर आता दाखल झाला अभिजित. अंतिम 6 चेंडू आणि आता असं वाटतं की फक्त फॉर्मॅलिटीज बाकी आहेत या सामन्यामध्ये. आणि हाच प्रश्न लागला की टीम वडूनगर किती रन्सने हा सामना जिंकेल. कारण चेंडू लागले 6 आणि 6 मध्ये करायचं जिंकण्याकरिता 36 36ची आवश्यकता. आणि पहिलाच बॉल प्लॅन मिस. डॉट बॉलने सुरुवात. 5 चेंडू लागलेत आणि फक्त औपचारिकता लागलेल्या आहेत. सुपर 8 मध्ये आपली जागा ऑलमोस्ट कन्फर्म केली आहे टीम वडूनवघरने. आणि फक्त 5 चेंडूंची फॉर्मॅलिटी या मॅचमध्ये बाकी राखलेली आहे. आणि फटका लाजवाब आहे. षटकार जरूर येतोय पण या रन्स फक्त आता इथनं पराभवाचं अंतर कमी करू शकतात. त्या व्यतिरिक्त काय करणार नाहीयेत. 6 मिळतील. चेंडू आता राखले 4. 4 चेंडू आणखी बाकी आहेत. गणेश पाटील. नाही, गणेशने खरं तर महत्वाची विकेट मिळवली होती. अब्रार बलोच जो चांगली बॅटिंग करत होता त्याची विकेट गणेशने मिळवली होती. आणि आता 4 चेंडू राखले त्या सामन्यामध्ये. आणखीन एक फटका समोरच्या दिशेने लॉंग ऑन येतात पण जाईल बॉल बाउंड्री लाईनचा पलीकडे. आणखीन एक षटकार. आणि सध्या साईडला हे जे रन्स येतात फक्त पराभवाचं अंतर इथनं कमी होणार आहे. स्टार्ट देखील चांगलाच होता बट मॅचमध्ये जर आपण विचार केला तर ट्विस्ट आला कुठे की फर्स्ट 2 ओव्हरमध्ये 29 नक्कीच आला बट 3 महत्वाचे विकेट देखील त्या पहिल्या 2 षटकांमध्ये होते. हेलिकॉप्टर आता देखील उडवला. आताही बॉल गॅपमध्ये चाललाय. कव्हर्सला जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार येतोय. आणखीन एक बॅटर स्वप्नीलचा बॅटमधनं. दोन चेंडू आता राखलेत. लास्ट ओव्हरमध्ये जाता जाता एंटरटेन करतात बॅटर स्वप्नील. 9 मध्ये त्यानेही 26 बनवला. अपील या स्विंगर अप. सफलता आता गणेशसाठी. धक्का आता लागला हा 9वा. आणि आता फक्त एकच चेंडू राखला. चला न्यू बॅटर लवकर पाठवा. आणि बॅटर आला क्रमांक 11 वरती मोहन.
आणि शेवटचा बॉल असेल या मॅच मधला. गणेशला देखील जर आपण विचार केला तर गणेशला देखील या सामन्यामध्ये टोटल 3 सफलता मिळाल्या. बॉलिंग परफॉर्मन्स देखील वडूनगर टीमचा चांगलाच लागला. शेवटचा एक बॉल बाकी आणि शेवटचाच बॅट्समन हा बॉल फेस करण्याकरिता येतो. क्रमांक 11 वरती मोहन दाखल झाला. मोहन दीक्षित. शेवटचा बॉल आणि अशा प्रकारे हा सामना समाप्त. बाजी मारली आहे टीम वडूनवगरने. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन्स टीम वडूनवगर अँड हार्ड लक, टफ लक टीम वायू 11 बोनकोडे. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. विचारही करण्याची गरज नाही आहे कारण 87 पर्यंतची मजल फर्स्ट हाफमध्ये टीम वडूनवगरने मारली आणि ती का मारली? बिकॉज जी बॅटिंग फर्स्ट हाफमध्ये केली बॅटर केतन पाटीलने इंडिव्हिज्युअली त्याने बनवला 34 आणि तोच ठरला प्लेअर ऑफ द मॅच. रविदादांच्या शुभस्य आपण प्लेअर ऑफ द मॅच देऊया. चला केतन, आपण क्विकली या. केतन पाटील आपण लवकर या. केतनला आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅच. रविदादांच्या शुभस्य आपण प्लेअर ऑफ द मॅच देऊया. ग्रामीण